साधारणतः गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये एक नवीनच बझवर्ड तयार झालेला आहे, तो म्हणजे AI SEO. अनेक बिझनेस ओनर्स किंवा मार्केटर्सना असं वाटतंय की आता ट्रॅडिशनल SEO संपलाय आणि गुगल रँकिंगला काही महत्त्वच राहिलेलं नाही आहे. आता सगळं काही AI वर चालणार. पण खरं सांगायचं झालं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. AI SEO म्हणजे काही दुसरा कोणता असा ग्रह नाही आहे आणि तो SEOचाच पुढचा भाग आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आज गुगल असो, ChatGPT असो, जेमिनाय असो किंवा इतर कोणताही सर्च प्लॅटफॉर्म असो, सगळ्यांना एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे हेल्पफुल कंटेंट आणि त्याचबरोबर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन, ऑथॉरिटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युजरला मिळालेली व्हॅल्यू. हो, AI सर्चसाठी काही नवीन ऑप्टिमायझेशन करावे लागतात, जसं की डिरेक्ट ॲन्सर्स देणं, कंटेंट चांगलं स्ट्रक्चरमध्ये लिहिणं, FAQs ॲड करणं, टॉपिकल अथॉरिटी बिल्ड करणं आणि ब्रँड ट्रस्ट वाढवणं. हो, हे करायलाच हवं आणि यामध्ये गैर असं काही नाही आहे. पण विचार करा, जर तुमचं कंटेंट गुगलमध्येच रँक होत नसेल तर AI त्याला रेफरन्स म्हणून कसं वापरेल? म्हणून AI SEO आणि ट्रॅडिशनल SEO यांच्यामध्ये काही युद्ध वगैरे छेडलेलं नाही आहे. तर ट्रॅडिशनल SEOचंच ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे हे AI SEO आहे. AI SEOमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॉंग वेबसाईट, क्वालिटी कंटेंट, टेक्निकल SEO, बॅकलिंक, युजर एक्सपिरियन्स, हे सर्व जे काही जुन्या SEOमध्ये म्हणजेच ट्रॅडिशनल SEOमध्ये महत्त्वाचं होतं, हे सर्व आजही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच AI SEOला घाबरू नका आणि SEO मुळातच संपलेलं नाही आहे, ते इव्हॉल्व्ह होतं आहे. थँक्यू.